नमस्कार. स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आतापर्यंत आपण सनदी अधिकारी वरिष्ठ सनदी अधिकारी जे आज कार्यरत आहेत त्यांच्याशी संवाद साधला होता. आज आपल्या सोबत आहेत मंदार पत्की. गेल्या काही दिवसात सगळ्यांनी बातम्यांमधून आणि वाहिन्यांवरून ज्यांना पाहिलंय वाचलंय ज्यांच्याबद्दल UPSC मध्ये देशात 22वे येण्याची कामगिरी महाराष्ट्राच्या या सुपुत्रानं करून दाखवलेली आहे. खूप खूप अभिनंदन मंदार पत्की तुमचं. धन्यवाद सर. करोनाच्या काळात सगळीकडे निराशेचं वातावरण होतं. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारेही चिंतेत होते. पण अशा वेळी दिल में एक लहर उठी है अभी, कोई ताजा हवा चली है अभी, प्रेम काव्य असलं तरी तुमच्या निकालामुळं लोकांच्या मनात एक हुरूप आलाय, एक नवीन उमेद जागृत झालेली आहे की आपण ही यश मिळवू शकू. त्याबद्दल ते एक तुमचं आणखीन एक वेगळं योगदान आहे आत्ताच्या वातावरणात. आपण सुरुवात करूयात तुमच्या 8वी पासून, कारण आम्ही बातम्यांमधनं वाचलंय ऐकलंय की तुम्ही तुमच्या दारावर लिहिलं होतं की बी अवेअर यू आर नॉकिंग द डोअर ऑफ IAS ऑफिसर. हा कॉन्फिडन्स आम्ही आतापर्यंत फक्त ऐकला होता CD देशमुखांबद्दल की ते ICS ऑफिसर होते आणि त्यांनी लिहिलं होतं चेक एनी 3. तर 5 पैकी 3 उत्तरं लिहायची होती, 5 पैकी 3 लिहा. तर ते म्हणाले होते मी 5 लिहिली आहेत, तुम्हाला कोणती तपासायची तर तुम्ही बघा. त्यानंतर थेट एक जिवंत उदाहरण आम्ही आज तुम्हाला पाहतोय. हा आत्मविश्वास, हे झपाटले पण कसं आलं आणि कसं रुजलं? सर वडील शासकीय सेवेत असल्यामुळे सिव्हिल सर्व्हिसेस बद्दलची ओढ नेहमीच होती आणि शासनाचं आणि ऍडमिनिस्ट्रेशनचं काम खूप जवळून बघितलं होतं. त्यामुळे आपल्याला कुठेतरी सनदी अधिकारी बनायचं आहे ही भावना पहिल्यापासून होतीच. आता हे कुठून कॉन्फिडन्स आला? सर एक स्वतःवर विश्वास होता आणि आहे की हार्डवर्क करण्याची कॅपॅसिटी आहे, गोल्स आपले क्लिअर आहेत आणि गोल्स अचीव्ह करण्यासाठीचा जो पर्स्पेक्टिव्ह लागतो तो पर्स्पेक्टिव्ह आणि कन्व्हिक्शन नक्कीच आहे. तर कुठेतरी हे एक भावना दृढ आहे आणि आता मला वाटतं की माननीय श्री देशमुख सरांसोबत जर माझं नाव सुद्धा येत असेल तर कुठेतरी या हार्डवर्कने आणि या कन्व्हिक्शनने कुठेतरीच मला त्याचे फ्रुट्स दिलेले आहेत असं नक्कीच वाटतं. हो नक्कीच. कारण 8वीतला मुलगा या कॉन्फिडन्सने लिहितो म्हणजे तुमच्या पालकांचंही इतकं असं मोठं पाठबळ होतं तुम्हाला त्या, म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवलं त्यावेळी घरातल्यांची कसा संवाद झाला होता? म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की कसं काय तो विषय कसा निघाला आणि ती पाठी कशी आली? सर वडील आणि आई नेहमीच सपोर्टिव्ह आहेत आणि कधीच माझ्यावर कोणतीही बंधनं लादली नाहीत. अगदी माझा डिप्लोमाला जायचा डिसिजन असेल, माझा इंजिनिअरिंग करण्याचा डिसिजन असेल वा माझा सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा डिसिजन असेल, त्यांनी कधीच कोणताही प्रश्न विचारला नाही किंवा असे विचारले नाही की काय बाबा तुझं फ्युचरचं काय होणार. नेहमीच सपोर्टिव्ह राहिले आहेत आणि अगदी लहानपणी सुद्धा वडीलही म्हणायचे की तुला जे वाटतं ते कर, तुझं करिअर काय असावं हे सांगणारा मी नाही. तर मला एवढं लिबर्टी वडिलांनी दिली तर त्याबद्दल खरंच त्यांचेही खूप आभार मानतो. ओके. मग 8वी मध्ये तुम्ही हा डिसिजन घेतलात की आपण IAS ची परीक्षा पास व्हायची आणि IAS व्हायचंच आहे. त्यानंतर बऱ्याचदा असं दिसतं की IAS परीक्षेला जे जातात ते शक्यतो ज्याला आपण कला शाखा म्हणू किंवा इतर, आता डॉक्टरही येतात, इंजिनियरही येतात, पण इंजिनिअरिंग करायचं याच्या मागे तुमचा विचार काय होता? म्हणजे तो विचार निर्णय घेताना IAS शी तो जोडला होता की तो स्वतंत्र प्लॅन बी होता तुमचा? सर मी असं सांगेल की UPSC किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एक हा अनप्रेडिक्टेबिलिटीचा असतोच की तुम्हाला माहित नसतं की तुम्हाला सक्सेस भेटणार आहे की नाही. अगदी 4 ऑगस्ट या तारखेपर्यंत मला माहित नव्हतं की बाबा मी देशात 22वा येणार आहे. त्यामुळे कुठेतरी अनसर्टिनिटी आहेच. त्यामुळे एक स्ट्रॉंग बॅकअप प्लॅन असणं हे नेहमीच ऍडवायसेबल असेल. अगदी माझे मेंटर्स यांनी सुद्धा सांगितलं होतं की इंजिनियर जरी असला तरी अजून एक स्ट्रॉंग बॅकअप ठेव. तर त्यासाठीच इंजिनिअरिंग हे एक चांगलं करिअर मानलं जातं, करिअर ऑपॉर्च्युनिटी चांगले आहेत. त्यामुळे कुठेतरी एक सेल्फ फ्युचर असावं यासाठी इंजिनिअरिंगचा एक निर्णय, एक कॉन्शियस निर्णय घेण्यात आला होता माझ्याकडून. अच्छा. मग IAS साठी विषय तुम्ही जेव्हा निवडले त्यावेळी इंजिनिअरिंगशी संबंधित निवडलेत की ते पूर्ण वेगळे होते? काय होते ते? सर ऑप्शनल सब्जेक्ट किंवा वैकल्पिक विषय निवडण्यामागे एकच ठरवलं होतं की प्रुडंट अप्रोच आपल्याला घ्यायचा आहे की कोणता सब्जेक्ट चांगला मार्क देऊ शकेल. कारण की UPSC ही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि कॉम्पिटिशन तर नेक कटिंग आहे. तर त्यामुळे नेहमीच तुम्हाला तुमच्या सहकार्यांवर, तुमच्या अपोनंट्सवर एक एज हवी असते.
तर येस. मार्किंग पॅटर्न हा एक प्रायमरी कन्सिडरेशन होता. सर सेकंडरी फॅक्टर असा होता की इंजिनिअरिंग करताना एक जाणवलं होतं की बाबा टेक्निकल गोष्टी तर आपल्याला होणार नाहीयेत आणि हे सेल्फ रिअलायझेशन ही तितकंच महत्वाचं आहे की आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, आपल्या विकनेसेस काय आहेत. त्यामुळे थोडेसे इंजिनिअरिंग सब्जेक्ट अवॉइड केले आणि ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट मी प्रेफर केले. अच्छा, कोणते विषय होते तुमचे? सर सर बाकीचे विषय तर जवळपास सेमच असतात, जनरल स्टडीज, एसे. फक्त माझा ऑप्शनल हं. सब्जेक्ट हा अँथ्रोपॉलॉजी, मानवशास्त्र हा होता. अच्छा. आणि मग इंजिनिअरिंग करता करतानाच त्याचा अभ्यास सुरू केला होता पूर्वी ठरवून, म्हणजे तुम्ही डिग्रीचा अभ्यास इंजिनिअरिंगचा आणि हा अभ्यास तो पॅरलल वैकल्पिक विषयाचा असा ठेवला होता, की त्या काळात फक्त ज्याला आपण जनरल स्टडीज म्हणू, प्रिलियमचा प्रामुख्याने अभ्यास असा केलात आणि मग डिग्रीचं पूर्ण झाल्यावर मग इकडे जास्त लक्ष दिलं? काय नेमकं सर केलं होतं? जेव्हा डिग्री इंजिनिअरिंग चालू होती तेव्हा वैकल्पिक विषय अगदी ठरवला सुद्धा नव्हता. तेव्हा फक्त फाउंडेशन ओके. बिल्डिंग माझं सुरू होतं की एक आपल्याला ऍप्टिट्यूड जो युपीएससी साठी लागणार आहे तो बिल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरच नंतर आपल्याला पूर्ण आपल्या युपीएससीचा अभ्यास सुपरस्ट्रक्चर निर्माण करायचा आहे. तर त्यामुळे वैकल्पिक विषय ठरवले नव्हते. वैकल्पिक विषय अगदी मी ऑगस्ट 2018 मध्ये ठरवला आणि तेव्हापासून प्रिपरेशन त्याचं सुरू केलं. आणि जनरल स्टडीजचा सुद्धा कोर स्टडी अजिबात सुरू केला नव्हता इंजिनिअरिंगला. तो इंजिनिअरिंग पास आउट झाल्यावरच सुरू केला. अच्छा. तुम्ही आता म्हणालात की मी ऍप्टिट्यूड तयार करणं आणि ती जे एक आपलं व्यक्तिमत्व तयार करणं वेगळ्या प्रकारे त्याच्यावर भर दिला इंजिनिअरिंगच्या काळात. तर ते नेमकं कसं केलं? त्याच्यासाठी वाचन आणि व्यक्तिमत्व विकास या पातळीवर तुम्ही काय काय केलं हे सर सांगू? सर सर वाचनाबद्दलच झाले तर युपीएससी मध्ये एनसीईआरटी बुक्स हे खूप महत्वाचे आहेत की जे तुमचं पूर्ण फाउंडेशन बिल्ड करतात. तर इंजिनिअरिंग मध्ये असा एक प्रयत्न होता की कुठेतरी ऍटलिस्ट एनसीईआरटी आपले कव्हर असावेत. ते एनसीईआरटी कव्हर करत असतानाच एक असं जाणवलं की पुन्हा हे एनसीईआरटी रिव्हिजिट करता येणार नाही. तर त्याच्या एक थोड्याशा शॉर्ट नोट्स बनवून घेतल्या आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर खूप जास्त भर दिला मी. अगदी इकॉनॉमिक कन्सेप्ट असो, कारण की मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून येतो. तर थोडंसं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वाल्यांना इकॉनॉमिक्स पॉलिटी समजायला जड जातं. तर फाउंडेशन चांगलं बिल्ड केलं आणि ॲबिलिटीजचा प्रश्न झाला तर तसं क्रिटिकल थिंकिंग ही ॲबिलिटी पहिल्यापासूनच इन्कल्केट करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे तेव्हा हे माहित नव्हतं की क्रिटिकल थिंकिंग काय असते, पण कुठेतरी राबवण्यात आलं. नंतर जेव्हा इंजिनिअरिंग पास आउट झालो तेव्हा डॉक्टर सविता कुलकर्णी या माझ्या मेंटर माझ्या ह्याच्यात आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की क्रिटिकल थिंकिंग याचं महत्व काय आहे. तर ताईंनी जेव्हा ही प्रोसेस सुरू केली तेव्हा खूप मार्गदर्शन केलं आणि ही क्रिटिकल थिंकिंगची ॲबिलिटी खूप मला महत्वाची वाटते की प्रत्येक युपीएससी ऍस्पिरंट मध्ये ही क्रिटिकल थिंकिंग म्हणजे नाण्याच्या दोन्ही साइड बघून एक आपला स्वतःचं ओपिनियन बनवणे ही ॲबिलिटी प्रत्येक युपीएससी ऍस्पिरंट मध्ये असावी. तो गुण कसा विकसित केला? त्याच्यासाठी काय परिश्रम घेतले? सर सर ह्याच्याबद्दल क्रिटिकल थिंकिंगसाठी एक गुड मेंटोरिंग खूप महत्वाचे आहे. त्यासाठी मी एक चांगले मेंटर्स निवडले, डॉक्टर विवेक कुलकर्णी आणि डॉक्टर सविता कुलकर्णी हे आहेत. त्यानंतर मेंटर्सनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी इन्कल्केट करणे. फॉर एक्झाम्पल की कोणत्याही गोष्टीवर लगेच नी जर्क रिॲक्शन न देणे आणि त्या गोष्टीचा सारासार विचार करणे ही एक बेसिक आहे की क्रिटिकल थिंकिंग मध्ये. तिसरी गोष्ट म्हणजे की आपले हे ओपिनियन्स जे आहेत त्याला आर्ग्युमेंट्सनी सपोर्ट करणे, त्याला फॅक्ट्सनी सपोर्ट करणे आणि कोणतंही वेग स्टेटमेंट पास न करणे ही एक सवय पहिल्यापासून लावून घेतली आणि नक्कीच युपीएससी मुख्य परीक्षेत त्याचा खूप फायदा झाला आणि थोडंसं एक की पिअर ग्रुप खूप चांगला ठेवला होता. त्यामुळे संवादातून किंवा त्यांच्या डिस्कशन मधून हे क्रिटिकल थिंकिंगची ॲबिलिटी खूप इन्कल्केट होत गेली आणि ते आता मला वाटतं की ती फक्त युपीएससी पुरती मर्यादित न राहून ती माझ्या स्वभावात कुठेतरी आलेली आहे. हा थोडा अभ्यासाचा भाग झाला. तुम्ही बीड मधून पुण्यात आलात. पुण्यासारख्या शहरामध्ये इतके वर्ष राहत असताना आणि आपल्या घरापासून दूर असलं की एक वेगळं स्वातंत्र्यही असतं, वेळही मिळतो आणि तुमच्या वयामध्ये अनेक मोहही होऊ शकतात. तर हे जी आव्हानं आहेत एक प्रकारची, कारण स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये ज्याला आपण रुळावरून गाडी भरकटण्यासाठी कोणतंही निमित्त करू शकतं. सर तर तसं होऊ नये. तुमचं जे ध्येय आहे, तुमचं झपाटलेपण आणि ध्येय हे 8वी पासून होतं ते म्हणजे स्ट्रॉंग मानसिक हे तुमचं दिसतच आहे. पण आयुष्य मानवाच्या आयुष्यात अनेक गोष्टी येत असतात. तर तिथं हे होऊ नये याच्यासाठी तुम्ही व्यक्तिमत्व किंवा मानसिक पातळीवर कशी तयारी केली? सर काही घटना सर सांगू शकाल की ज्याच्यामध्ये जी आव्हानं होती वेगवेगळ्या प्रकारची आणि तुम्हाला ती तयारी करताना पर्सनॅलिटी म्हणून हे करावी लागली? सर
सर अगदीच तुम्ही म्हणालात की मोह खूप असतात, प्रॉब्लेम्स खूप येतात, इमोशनल बर्डन्स, फायनान्शियल बर्डन्स खूप असतात. तर एक दोन एक्झाम्पल्स देईल मी सर. की वडील 2018 साली सेवानिवृत्त होत होते. तर कुठेतरी एक चिंता होती बाबा की आता काय करायचं, की घरच्यांचे फायनान्शियल कसं आता नीड पुरवायची. तर तिथं कुठेतरी पॅरेंट खूप समोर सपोर्टिव्ह आले आणि त्यांनी सांगितलं, वडिलांनी मला सांगितलं स्पेशली, की "बाबा तुझ्या पैशाची या घराला सध्या गरज नाहीये. तुझे ड्रीम्स चेस कर. 3 वर्ष स्वतःला दे. 3 वर्षांनी स्वतःहून सांगेल मी, की बाबा आता कामाधंद्याला लाग." तर कुठेतरी पॅरेंट्सचा सपोर्ट होता. असं दुसरी गोष्ट की मोह कसे अव्हॉइड केले. सर खूपच स्ट्रिक्ट सेल्फ पॅरेंटिंग खूप महत्वाचं आहे या पूर्ण जर्नीमध्ये. तर तुम्ही स्वतःचे कान पिळायला शिकलं पाहिजे, की कोणत्याही वाईट गोष्टीला तुम्ही लागलात, तर ती गोष्ट कशी अव्हॉइड करायची हे तुम्हाला समजलं पाहिजे. ही दुसरी गोष्ट आहे. आणि सर तिसरी गोष्ट की मेंटल टफनेस खूपच गरजेचं आहे, की स्पर्धा परीक्षांमध्ये असे खूप प्रसंग येतात, की जिथं असं वाटतं की नाही बाबा आता होणार नाहीये, आपण हे वेळ सोडून द्यावं. तर तिथं कुठेतरी तुमचं मोटिव्हेशन, तुमचं इन्स्पिरेशन की तुम्हाला या सर्व्हिसमध्ये काय यायचं आहे, ते इतकं स्ट्रॉंग असलं पाहिजे, ते कन्व्हिक्शन इतकं दृढ असलं पाहिजे, की त्याच्यासमोर तुमचं कोणतेही प्रकार असा हा टिकला पाहिजे नाही. तर मला वाटतं की या सर्व गोष्टी होतात त्याच्यामुळे की ही स्पर्धा परीक्षेची समुद्र मी सैल करू शकलो आणि आज रिझल्ट माझ्या हातात आहे. तुमच्या बाबतीत हा मोटिवेशन काय होता? सर मोटिवेशन असा होता की आई-वडिलांचं नाव मोठं करायचं आहे नक्कीच. आई-वडिलांवरचं चेहऱ्याचं हसू कोणालाही आवडत नाही असा कोणताही माणूस नाही. सर दुसरा असा होता की एक कुठेतरी समाजाला आपण देणं लागतो. तर कुठेतरी सामाजिक जाण होती. वडिलांचा जनसंपर्क पाहिला होता आणि एक कुठेतरी इनेट भावना होती की बाबा वडिलांसारखं नाव कमवायचं आहे. आणि सर मला वडिलांनी एक वाक्य सांगितलं होतं, की आज तुला जयंत पत्के यांचा मुलगा म्हणून ओळखलं जातंय. नाव एवढं कर, तुझं काम एवढं कर, की मला मंदारचा बाप म्हणून ओळखलं जाईल. तर हे वाक्य माझ्यासोबत शेवटपर्यंत आजही राहिले आहे आणि तेच मला वाटतं, की त्यांनी मला ड्राईव्ह केलेलं आहे या जर्नीमध्ये. ओके. आणखीन आता आपल्याला प्रश्न खूप येत आहेत विद्यार्थ्यांचे, तर त्याच्याकडे वळण्यापूर्वी माझी सहकारी स्वाती केतकर तुमच्याशी बोलेल. एक शेवटचा प्रश्न असा विचारेन, की पूर्वी साधन सामुग्री जी आहे अभ्यासाची प्रामुख्याने, ती विशिष्ट लोकांपर्यंतच ऍक्सेस होता, सगळ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी नव्हता. पण आज इंटरनेटने सगळं जग सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे. म्हणजे एखादा माणूस पुण्यात बसून जो सर तुमचा माईक म्यूट झालेला आहे. सर. हा येतोय आवाज आता? हां, सर येतोय. हा, तर पूर्वीपेक्षा आता स्पर्धा जास्त कठीण झाली आहे असं वाटतं का? कारण साधनं सगळ्यांनाच उपलब्ध होत आहेत. सर, अशा सर. वेळी म्हणजे स्पर्धा खूप तीव्र होते आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी मग जे काही आपण विशेष युक्ती म्हणू, की ज्याला तुम्ही मगाशी एज हा शब्द वापरला, की इतरांपेक्षा माझी अशी काय, तर त्यासाठी तुम्ही काय तयारी केली होती? सर, आणि सर. ऑनलाईन जे साधन आहे आजचं पुस्तकांच्या पलीकडे जाऊन त्याचा कसा वापर केला? सर, सर इथे 2 गोष्टी मला पॉइंट आउट करायच्या आहेत, की नक्कीच इक्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटी येत आहे इंटरनेटमुळे. पण मला असं वाटतं आहे, की कुठेतरी इक्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटी आली, तरी पण त्या संधींचा प्रोडक्टिव्ह यूज कसा करायचा, हे खूप जण लॅक करत आहेत, की इंटरनेटवरची साधनं आहेत, पण इतके प्रचंड आहेत, की आपण त्याचा डेडिकेटेड किंवा त्याला वाहून जात आहे का, हे थोडंसं कंट्रोल करणं अवघड होत आहे. त्यामुळे तेच मुलं ह्याचा प्रोडक्टिव्ह यूज करू शकतायत, की जे अगदी मर्यादित यूज करतील, त्याचा प्रोडक्टिव्ह यूज करतील आणि त्याचा एक नोट्स काढून त्याचा रिव्हिजिट करत राहतील. तर त्यामुळे मला असं वाटतं की जरी साधनं इक्वल झाली असली तरी कॅपॅसिटीज आणि प्रत्येकाच्या कॅपॅबिलिटीज या वेगळ्या आहेत. तर त्यानुसार या माध्यमांचं प्रोडक्टिव्हिटी किती एकाला सूट होते हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर डिपेंड आहे. नमस्कार मंदार. आणि आज आपण नमस्कार. इकडे बोलतो आहोत. नुकताच निकाल लागलाय आणि 22वा क्रमांक, इतकी सुंदर रँक तुम्हाला मिळालेली आहे. आणि नेहमीच म्हणजे आपण अगदी शाळेपासूनच्या परीक्षा असतील तरी ज्याचा पहिला नंबर येतो किंवा पहिल्या 5त जो कोणी असतो त्याला बाकीचे सगळेजण एकच प्रश्न विचारतात, "ए तू अभ्यास कसा केलास?" तर तोच प्रश्न आहे आणि तुम्हाला सवय असेलच आणि गेल्या काही दिवसात त्याची सवय झालीच असेल. अनेक मेसेजेस आले असतील, फोन्स आले असतील आणि या सगळ्यांचा तोच एकच प्रश्न असतो, की अभ्यास कसा केला? तर आपण आता थेट अभ्यासावरच बोलूया. आपण अगदी लहानपणापासून अभ्यास करायचा असं खूप आधीपासून
ठरवलेलं असतं. म्हणजे खरं तर सांगायचं तर पालकांनी ठरवलेलं असतं. त्याच्यानंतर मग मुलं कसं तरी करतात. पण सगळ्यात पहिली गोष्ट असते की वेळापत्रक बनवणं. तर हे काम खूप मुलांना खूप आवडतं. म्हणजे अगदी 10वीचा मुलगा असेल, टी-वायचा असेल किंवा यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी करणारे असतील, तरी सगळेजण वेळापत्रक बनवण्यामध्ये फार उत्साही असतात. पण ते तसंच्या तसं त्या वेळापत्रकानुसार चालणं हे तितकंच कठीण असतं आणि बनवलेले जर 100 जण असतील, तर त्यानुसार चालणारे 5 जण असतात. अगदी. तर तुम्ही असं काही वेळापत्रक बनवलं होतं का अभ्यासाचं? की कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, किती दिवस द्यायचे किंवा हा जो सगळा वेळ आहे, तो कसा मॅनेज करायचा आपला? तर याच्याविषयी पहिल्यांदा थोडं सांगा ना? सर, मॅम 2 प्रश्न आहेत तुमच्या ह्याच्यात, की एक तर वेळापत्रक बनवायचं कसं आणि बनवलं तर ते पाळायचं कसं? तर आधी बनवायचं कसं मी सांगेल, हं. की मॅम प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीज असतात. तर पहिल्यांदा तुमची रीडिंग स्पीड ओळखा, की बाबा एका दिवसात मी किती वाचू शकतो आहे आणि वाचल्यापैकी मी किती गेन करत आहे. तर हे खूप बेसिक आहे तुमच्या ह्याच्याबद्दल आणि ते एक क्रिटिकल थिंकिंगचा भागच आहे. त्याच्याहून तुम्ही तुमचे डेज प्लॅन करा आणि डेज मध्ये तुम्ही मॅक्रो प्लॅन एक तुम्ही महिन्याला काय करणार आहेत आणि एक मायक्रो हं. प्लॅन की दिवसाला तुमचे टार्गेट्स काय आहेत ते ठरवा आणि तुम्हाला जानेवारी मध्ये बसून पाहिजे की मला फेब्रुवारी मध्ये संपवायचं का आहे इतकी क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी तुमच्याकडे पाहिजे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की मॅम थोडंसं डिफरन्शियल अलोकेशन ऑफ डेज तुम्ही केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंट हा विषय मला खूप कठीण जायचा तर मी एन्व्हायरमेंट साठी खूप जास्त दिवस ठेवले होते. मला पॉलिटी हा विषय अतिशय सोपा जायचा तर मी पॉलिटीसाठी थोडेसे कमी दिवस ठेवले होते. तर हे डिफरन्शियल अलोकेशन ऑफ डेज तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा आहे की तुम्ही एक लूप मध्ये पाहिजे. ती लूप म्हणजे मी म्हणतो की त्यांना सेल्फ इम्प्रुव्हमेंट लूप. तुम्ही तुमचं नॉलेज गेन करता आहात आणि तुम्ही ते टेस्ट करता आहात. ते टेस्टिंग कसं करणार ते तुम्ही तुम्ही व्हेरियस टेस्ट सिरीज सोडवणार, तुम्ही आन्सर्स लिहिणार आणि त्याच्यातून तुम्ही एक जो फीडबॅक जनरेट करणार आहात की बाबा माझं आज इकॉनॉमिक्स वीक आहे तर मला पुढच्या महिन्यात इकॉनॉमिक्सचे डेज वाढवावे लागतील. तर ही कुठेतरी सायकल इकॉनॉमिक्सचे डेज वाढवा आणि तो फीडबॅक परत पुढच्या महिन्यात घ्या आणि त्यानुसार तुमची पुढच्या महिन्याची प्लॅनिंग ठेवा. त्यासाठी माझा चौथा मुद्दा ह्याच्यावरूनच येतो की फ्लेक्झिबिलिटी खूप महत्वाची आहे या प्लॅन्स मध्ये की तुम्ही रिजिड असून चालणार नाही. वेळ बदलणारे, काळ बदलणारे, तुमच्या कॅपॅसिटीज आणि कॅपॅबिलिटीज बदलणारे आणि त्यानुसार तुम्ही तयार राहायला पाहिजे. तर हे फ्लेक्झिबिलिटी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि शेवटचा एक मुद्दा मी सांगतो की थोडासा कॉस्ट बेनिफिट रेशो बघा स्पर्धा परीक्षांमध्ये की कोणता विषय जास्त मार्क देत आहे, कोणता विषय जास्त विचारला जात आहे आणि त्यानुसार त्याला प्लॅनिंग ठरवा. आता दुसरा मुद्दा की बाबा प्लॅन नुसार चालायचं कसं. मला असं वाटतं की सेल्फ पॅरेंटिंग खूप महत्वाचं आहे. की अगदी म्हणजे मी माझं एक्स्ट्रीम उदाहरण सांगतो की कधी कधी जर दिवसाला टार्गेट कम्प्लीट झाले नाही ते सुद्धा माझ्या लिथर्जिकपणामुळे तर अगदी कधी कधी रात्री जेवायचो नाही. त्यामुळे स्वतःबद्दल एक कुठेतरी भीती असती, स्वतःची एक भीती असणं खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट की तुमचे प्लॅन आणि टार्गेट जर तुम्ही प्रत्येक दिवसाचे सेट केले असतील तर तुम्हाला स्वतःलाच एक मेंटल बर्डन येतं की आजचा प्लॅनिंग माझा पूर्ण झाला नाहीये तर हे उद्या कॅरी ऑन होणार आहे आणि माझा पूर्ण प्लॅन विस्कळीत होणार आहे. तर हे कुठेतरी एक डिसिप्लिन तुमच्या मनात पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगेल की तो प्लॅन राईट डाऊन करा आयदर इन द एक्सेल शीट ऑर ऑन द पेपर. ते सायकोलॉजिकल खूप एक इम्पॅक्ट पडतो त्याचा आणि तुम्हाला नक्कीच तो प्लॅन फॉलो करण्याची एक कुठेतरी सवय लागून जाते. तर या काही गोष्टी आहेत. नक्कीच. अभ्यास करताना बऱ्याचदा असं होतं, की जसं तुम्ही म्हणाला होतात, की जो विषय कठीण जातो, तोच जरा जास्त वेळ करावा असं वाटतं. पण यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा असतो, की त्यांना सतत एक भीती असते, की आपल्या बरोबर स्पर्धेला खूप मुलं आहेत. खूप म्हणजे खूपच मुलं आहेत. आणि त्यामुळे बऱ्याचदा बऱ्याच मुलांचं असं होतं, की आवडीचा विषय अधिक वाचला जातो आणि जो नावडीचा आहे तो थोडासा बाजूला पडतो. हे मी यासाठी सांगते, की लोकसत्ताचं जर करिअर वृत्तांत आपलं रोजचं जे पान असतं, तर त्याच्यामध्ये आपण करिअर मंत्र म्हणून प्रश्नोत्तरांचा एक कॉलम घेतो. तर त्याच्यामध्ये खूप मुलांचा हा प्रश्न असतो, की मला अमुक विषय आवडत नाही, पण मग मी हे करू शकतो का? किंवा अभ्यास नेमका कसा करायचा? तर ह्याच्याविषयी सांगा ना, की विषयांना काटेकोर पणे विभागणी करणं त्यांची, की हा विषय मला इतकाच महत्त्वाचा आहे, मी तेवढाच तो वाचणार किंवा त्याचा अभ्यास मी कसा मॅनेज करावा, ह्याविषयी थोडंसं सांगा? मॅम कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं झालं तर तुम्ही पहिल्यांदा पास्ट इयर क्वेश्चन पेपर सुचला आणि त्याचे अनालिसिस करा की बाबा या विषयाला किती वेटेज इयर ऑन इयर देण्यात येत आहे आणि त्यांचं रिलेटिव्हली पूर्ण विषयांबद्दल वेटेज काय आहे.
ते तुम्ही अनालाइज करा. त्यानुसार तुम्हाला कळतील की महत्वाचे विषय असे कोणते आहेत. सेकंड मुद्दा असा की तुम्ही जसं म्हणालात की काही विद्यार्थी हे फक्त आवडतीचा विषयाचा अभ्यास करतात. तर हे आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला अभ्यास करायचा आहे की तुम्हाला स्वतःचं फक्त मनोरंजन करून घ्यायचं आहे. कारण की तुमचा आवडतीचा विषय हा युपीएससी किंवा कोणतीही एमपीएससी असेल तो विचारेल हे अजिबात गॅरंटी नाहीये. त्यामुळं मी त्याला एक इक्वेशन काढलं होतं की मिनिमाइज युअर विकनेसेस, मॅक्झिमाइज युअर स्ट्रेंथ्स. तुमच्या स्ट्रेंथ्स तुम्ही युटिलाइज करायला शिका आणि तुमच्या विकनेसेस तुम्ही ऍव्हरेज करा. तुम्हाला विकनेसेस मध्ये एक्सेल करायचंच नाहीये. युपीएससी मध्ये मॅम टॉपर जो असतो तो 50%, 50% ला असतो. त्यामुळे हे माहितीच आहे की इथं एक्सपर्ट कोणीच नाहीये, इथं परफेक्शनिस्ट कोणीच नाहीये. त्यामुळे तुम्ही एक रिलेटिव्हली एज मिळवा आणि बस झाले. आणि थर्ड मुद्दा मला मॅम असं सांगायचं आहे की अगदीच तुम्ही म्हणाले की दिवसाचं प्लॅनिंग किंवा या विषयांना अलोकेशन कसं करायचं. तर मी जे सूत्र सांगितलं आहे त्या लूपच्या सायकल मध्ये तुम्ही चला सेल्फ इम्प्रुव्हमेंटच्या, की तुम्हाला टेस्टिंग केल्यावर कळेल की तुमचं एखाद्या विषयाबद्दलचा नॉलेज किंवा पकड किती आहे आणि ज्या विषयाची पकड सही असेल त्या विषयाचं पुढच्या महिन्यात अलोकेशन वाढवा. इतका सिंपल तो फॉर्म्युला आहे. पण कधी एक नोट ऑफ कॉशन मी इथे देऊ इच्छितो की युपीएससी ही अनप्रेडिक्टेबल सर्व्हिस कमिशन आहे. तर विद्यार्थ्यांनी सरप्राइजेस साठी नेहमी तयार राहा. विद्यार्थ्यांनी अनकन्व्हेन्शनल पेपरसाठी नेहमीच तयार राहा. कारण की युपीएससीला ते खूप आवडतं की अनकन्व्हेन्शनल पेपर देणे आणि त्याच्यावर एक अनकन्व्हेन्शनल असा विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स बघणे. तर त्याच्यासाठी नेहमीच तयार राहा. नक्कीच. आणि मंदार आपल्याकडे चिक्कार प्रश्न आलेले आहेत आणि आता मी बघते तोपर्यंत हे जवळपास 136 वगैरे प्रश्न आलेले आहेत. आणि साधारण मी त्यातलेच आता प्रश्न घेते आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते. तर तेजस, प्रज्वल, त्यानंतर फिरोज या सगळ्यांनी विचारलेलं आहे की कोणतं संदर्भ साहित्य वापरलं होतं, कुठली पुस्तकं वापरली होती किंवा पुस्तकांच्या पलीकडे नेमकं काय वापरलं होतं, कुठले पेपर वाचले होते आणि ह्या सगळ्याचा उपयोग अभ्यासामध्ये कसा केला होता. अगदीच. मॅम संदर्भ साधने किंवा पुस्तक बुक लिस्ट जी आहे ती प्रत्येकाची सेमच आहे. तर त्यामुळे मी एक सांगतो की जी स्टँडर्ड बुक लिस्ट नेटवर अवेलेबल आहे मी तेच वापरलेले आहे. अगदी एनसीईआरटीज असो, काही स्टँडर्ड बुक्स लक्ष्मीकांत असो किंवा आणखी कोणत्याही दुसऱ्या क्लासेस किंवा ओपन असे मटेरियल असो, माझी बुक लिस्ट सेम आहे. त्यामुळे बुक लिस्ट मध्ये परत परत मी ते सांगणे मला वाटतं की उपयोगात होणार नाही. हा, मी त्याच्यात एक नवीन गोष्ट सांगू शकतो की त्या पुस्तकांचा वापर कसा नवीन करावा तुम्ही. पहिली गोष्ट, तुम्ही पुस्तकं मल्टिपल टाइम्स वाचा. एकच पुस्तकं वाचा पण मल्टिपल रिव्हिजन्स द्या. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, रिसोर्सेसच्या मागं पळू नका. ही एक स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे प्रत्येक ऍस्पिरंटला की तुम्ही जर रिसोर्सेसच्या मागं पळालात तुम्ही पहिली गोष्ट कन्फ्युज होणार आहात. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे शेवटी तुम्ही मागं बघाल तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं काहीतरी प्रकार होणार आहे. त्यामुळं हा एक मुद्दा लक्षात ठेवावा. आणि मॅम दुसरे असे वेगळे साधनं काय वापरले मी, तर मला वाटतं की मॅम न्यूजपेपर्सचा खूप इफेक्टिव्ह युटिलायझेशन मी केलं. अगदी मला आठवतं की एक्सप्रेसचं एक्सप्लेन्ड पेज असेल किंवा कुबेर सरांचे लोकसत्तामधील इंटरनॅशनल रिलेशन्स वरचे आर्टिकल असतील, तर काहीतरी असे वेगळे मुद्दे त्याच्यात येतात. तर त्या वेगळ्या मुद्द्यांना तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये कन्वर्ट करा आणि त्या नोट्स तुम्ही सारखे रिवाइज करत राहा की ते वेगळे मुद्दे तुम्हाला इनकल्केट होत राहील. तर अशा प्रकारे तुम्ही कंटेंट तुमचा रीच करा आणि नक्कीच तो तुम्हाला फायनल पेपर्स मध्ये खूप एक सरप्राईज देऊन जाईल हे मी सांगू इच्छितो. नक्कीच. युपीएससी मध्ये उत्तर लिहिणं आणि पेपर लिहिणं ही एक वेगळीच कला असते असं म्हटलं जातं की जो उत्तम कारण की जेवढं तुम्हाला समजलेला असतो जो अभ्यास तोच विद्यार्थी उत्तम लिहू शकतो त्याचं उत्तर. तर त्यातही तर त्याविषयी सांगा, पेपर लिहिला कसा, लिहिण्यावर कसा भर दिला, त्याची कशी प्रॅक्टिस केली त्याविषयी सांगा. आणि दुसरा त्यातच उपप्रश्न असा आहे की एसे निबंधाविषयी खूप मुलांना शंका असतात की कसा लिहायचा, काय करायचं, त्याच्यामध्ये आपलं मत मांडायचं की नाही त्याच्यामध्ये. आणि आपलं मत मांडायचं तर मग ते कारण की त्यामध्ये अशा सिच्युएशन्स दिलेल्या असतात जिथे तुम्ही दोन्ही टोकाला जाऊ शकता. तर मग तिथे परीक्षकांना आवडेल असं मत मांडायचं का आपलं मांडायचं, असा एक काय म्हणतो एक गोंधळ असतो मुलांच्या मनात. तर त्याच्याविषयी सांगा. अगदीच मॅम. आधी मी रायटिंग बद्दल सांगतो आणि टेस्ट सिरीजचं युटिलायझेशन कसं करायचं, आणि दुसरा मुद्दा एसे, बिकॉज इट्स ऑल टुगेदर अ डिफरंट गेम. मॅम टेस्ट सिरीज महत्वाची का आहे एक थोडक्यात सांगतो.
पहिली गोष्ट, हाताला सवय पडते लिहिण्याची. दुसरी गोष्ट, माइंड मध्ये एक स्ट्रक्चरिंग तयार होतं की एखादा क्वेश्चन आलाय, त्या क्वेश्चनचं जागीच ब्रेकडाऊन करणे, त्या क्वेश्चन मध्ये कंपोनंट किती आहेत आणि त्याचं इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन मध्ये रायटिंग करणे, हे एक खूप एक चांगली सवय माइंडला लागून जाते. आणि तिसरं गोष्ट म्हणजे की अनालिसिस लिहायचं कसं, हे खूप विद्यार्थ्यांना मदत होते. आता टेस्ट सिरीजचं युटिलायझेशन कसं करायचं? मॅम, टेस्ट सिरीज किंवा टेस्ट पेपर्स आहेत, त्यांचे दोन महत्वाचे फायदे आहेत. पहिले म्हणजे की नॉलेज टेस्टिंग, दुसरं म्हणजे की नॉलेज गॅदरिंग. तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते तुम्ही लिहू शकतायत का, म्हणजेच नॉलेज टेस्टिंग. आणि तुमच्याकडे ज्या इन्फॉर्मेशन नाहीयेत आणि जी नवीन इन्फॉर्मेशन कळतीये ती तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये इनकल्केट करता आहात का, ती नॉलेज गॅदरिंग. तर या दोन्हीसाठी टेस्ट सिरीजचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा. दुसरं आहे की तुम्ही कितीही टेस्ट सिरीज सोडवा, जोपर्यंत तुम्ही सेल्फ अनालिसिस करत नाही तोपर्यंत अजिबात त्या टेस्ट सिरीजचा उपयोग होणार नाही. मला अजूनही आठवतं की डॉक्टर विवेक कुलकर्णी मला सांगतो, मुलांनी अनालिसिस करावे, हे एक त्यांना मी सांगू शकतो. तिसरी गोष्ट आहे की टाइम बाउंड मॅनरने तुम्ही टेस्ट सिरीज सोडवणार कशा, तर ते एक टाइमलीनेस हातात येतो. चौथी गोष्ट की कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे, की कॉन्फिडन्स टेस्ट सिरीज मध्ये इम्प्रूव्ह होतो. तर त्या कॉन्फिडन्स साठी तुम्ही मॅक्झिमम टेस्ट सॉल्व्ह करा. फक्त अजून एक इथे एक वर्ड ऑफ कॉशन देऊ इच्छितो. मी प्रिलिम्सच्या 100 टेस्ट सोडवल्या होत्या. 100 टेस्ट म्हणजे माझे 10,000 एमसीक्यूज तयार होते. पण एक लक्षात ठेवा, एकही एमसीक्यू फायनल एक्झामला रिपीट झालेला नाही. त्यामुळं यू कॅन नॉट प्रेडिक्ट आणि यू कॅन नॉट एक्सपेक्ट दॅट की एकही प्रश्न रिपीट होईल. ती माइंडसेट धरू नका आणि टेस्ट सिरीज या टेस्ट सिरीज सारख्याच युटिलाइज करा. त्याला लार्जर दॅन लाईफ बनवू नका. हा झाला टेस्ट सिरीज किंवा रायटिंग बद्दलचा. आता आहे एसे. मॅम, एसे बद्दलचं मला असं वाटतं की युटिलायझेशन कसं केलं किंवा मी प्रोडक्टिव्ह किंवा ओव्हर द लाईन काय केलं की मी थिंकर्स खूप कोट केले. फॉर एक्झाम्पल सुनझू असतील, गांधीजी असतील, नेल्सन मंडेला असतील, मार्टिन लुथर किंग ज्युनियर. तर तुम्हाला एक काहीतरी आयडिया असते त्यांच्याबद्दलची, त्यांच्या लाईफ जर्नी बद्दलची, तर एखादा तिथं कोट करून द्या थिंकर. ते खूप चांगलं वाटतं की इट शोज दॅट यू आर अ वेल रेड पर्सन. दुसरी गोष्ट ते असं दाखवते की तुम्ही खूप एक डायव्हर्स व्ह्यू पॉइंटने विचार करता आहात, तुम्ही एक्स्ट्रीम अवॉइड करता आहात. आणि पुढचा प्रश्न तुम्ही जसा म्हणाल्यात की आपलं कुठेतरी एक काउंटर प्रोडक्टिव्ह ठरू शकतं. त्यामुळे ओपिनियन अपोजिट देऊ नका, स्टँड घ्या, पण एक्स्ट्रीम्स टाळा, हे मी विद्यार्थ्यांना सांगेन. आणखीन विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेले आहेत. आता जर आपण अभ्यासाविषयी बोलतोय तर त्याच फ्लो मध्ये जाऊया की वेगवेगळ्या विषयांची तयारी कशी केली. आणि त्यातला एक असा धडकी भरवणारा विषय असतो चालू घडामोडी. म्हणजे याची सगळेजण अशीच व्याख्या करतात की यात काहीही विचारू शकतात. तर अनेक घडामोडी गोष्टी घडत असतात आणि पेपरमध्ये पण त्या सगळ्या वाचत असतो आपण. पण मग त्यातलं नेमकी प्रशासकीय दृष्टिकोनातून महत्वाची बाब कुठली किंवा त्या बातमीतली प्रशासकीय दृष्टिकोनातला महत्वाचा कोण कुठला, ह्या सगळ्याचा विचार करून त्याच्या नोट्स काढाव्या लागतात. तर तो सगळं तुम्ही ते कसं जमवलं? कारण ही कसरतच असते. चालू घडामोडींसाठी मुलं पेपर वाचा असं सांगितल्यावर पेपर वाचतात विद्यार्थी, मराठी, इंग्लिश किंवा जी काही त्यांची भाषा असेल ती. पण बऱ्याच जणांना त्या बातमीमधून आपल्याला नेमकं नोट्स कशा काढायच्या हे समजत नाही. तर ते तुम्ही कसं केलं? अगदीच मॅम, इथे एक फॅक्टर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, तुमची न्यूजपेपर वाचण्याची कन्सिस्टन्सी आणि तुमचा एक्सपिरियन्स. कारण की पहिल्यांदा जर तुम्ही कोणताही न्यूजपेपर वाचत असाल तर 3 ते 4 तास घेणं सहज आहे. कारण की एक तर कळतच नाही बाबा की वाचायचं काय आहे. दुसरा मुद्दा असा, नोट्स काढताना एक खूप लेंदी नोट्स होतात पहिल्यांदा, तर घाबरू नका, होऊ द्या. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोसेस. तुम्हाला न्यूजपेपरच्या नोट्स काढणं हे पहिल्याच दिवशी जमणार नाहीये. ते एक कंटिन्युअस इव्हॉल्युशन तुमचं होत राहणार आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की न्यूजपेपरच्या नोट्स काढताना एक कॉशन घ्या की तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स या 2 वेगवेगळ्या नोट्स काढत आहात. कारण की मेन्स मध्ये तुम्हाला अनालिसिस लिहायचं आहे, प्रिलिम्स मध्ये तुम्हाला फॅक्च्युअल नॉलेज पाहिजे आहे. तर हा दुसरा मुद्दा.
तिसरा मुद्दा की न्यूज कशा चांगल्या किंवा इम्पॉर्टंट न्यूज कशा ओळखायच्या. तर तुम्ही न्यूजपेपर हा सिलेबस कॉपीशी लिंक करा, की बाबा जो मुद्दा आला आहे तो नवीन सिलेबसला लिंक होतो आहे का. जर होत असेल तर तो मुद्दा वाचा. पॉलिटिक्स टाळा, रिलिजनच्या न्यूज टाळा, अजून ज्या पॉलिटिकली मोटिवेटेड न्यूज असतील त्या टाळा, आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्हली किंवा नवीन जे गव्हर्नमेंटचे प्रकल्प असतील, गव्हर्नमेंटच्या एखाद्या पॉलिसीचं एक अनालिसिस असेल, त्या न्यूज नक्कीच वाचा. एडिटोरियल्स वाचा, इंटरनॅशनल रिलेशन्स वाचा. एवढं मी ऍडवाइस विद्यार्थ्यांना करेन. नक्कीच. जनरल स्टडीज हा असाच एक विषय, तर त्याच्या नोट्स कशा काढायच्या, आणि बऱ्याचदा पुस्तकं वाचतात भरपूर, पण पुस्तकातल्या नोट्स कशा काढाव्या हे पण लक्षात येत नाही विद्यार्थ्यांना. तर त्यासाठी काय युक्ती करायची किंवा काय वापरायचं त्यासाठी? मॅम, जनरल स्टडीज मेन्स साठी नोट्स काढणं खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला नोट्सचं महत्व तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत मेन्सचा शेवटचा महिना येईल. कारण की शेवटच्या महिन्यात असं येतं की बाबा वाचू काय काय आणि करू काय काय. तर तिथं शांतता, तुम्हाला तुमचं टेम्परामेंट मेंटेन करतं त्या तुमच्या नोट्स. कारण की तुम्हाला एक सर्टिनिटी असते की माझ्याकडे जे मी वाचलंय त्याच्या संक्षिप्त स्वरूपात मी नोट्स काढलेल्या आहेत आणि त्या मी रिवाइज करणार आहे आणि त्या माझ्या माइंडमध्ये फ्रेश राहणार आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की तुम्ही सिलेबस कॉपी आहे मेन्सच्या, तर त्यानुसार नोट्स काढा. फॉर एक्झाम्पल, सोसायटीमध्ये काही शब्द आहेत की सेक्युलरिझम किंवा अजून काही असे शब्द आहेत की ते तुम्ही त्याचा मिनिंग काढा, त्याचे एक्झाम्पल्स काढा, त्याचं अनालिसिस काढा, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील काढा, आणि त्याच्या पूर्ण नोट्स झाल्या. अजून एक एक्झाम्पल देतो की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हा एक GS3 मध्ये मुद्दा आहे. तर तुम्ही आधी लिहा की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचे रिझन्स काय आहेत, त्याचे चॅलेंजेस काय आहेत, 2-3 एक्झाम्पल काढा, रेड कॉरिडॉर वगैरे, त्याच्यावर वे फॉरवर्ड काढा, आणि असा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स तुम्ही तयार करून ठेवा. आणि त्यात फक्त तुम्ही करंटचं कुठेतरी ऍड करायला जागा शिल्लक ठेवा. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी जनरल स्टडीजच्या नोट्स काढाव्यात. आणि मग अजून एक मी सांगू इच्छितो की माध्यम, खूप जणांचं एक कन्फ्युजन असतं की ऑफलाईन नोट्स का ऑनलाईन नोट्स. तर मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल ऍज फार एज पॉसिबल ऑनलाईन नोट्स काढा. त्याचा फायदा एक असा आहे की तुम्ही त्या नोट्स कधीही एडिट करू शकता. तुम्ही त्या नोट्स कधीही कंट्रोल F करून लगेच फाइंड करू शकता. ऑफलाईन नोट्स मध्ये फाइंड करणं खूप डिफिकल्ट जातं. तर ऍज फार एज पॉसिबल ऑफलाईन नोट्स काढा, आणि सॉरी ऑनलाईन नोट्स काढा. आणि जर ऑफलाईन काढणार असताल तर कुठेतरी मार्जिन एक खूप जास्त ठेवा की जिथे तुम्हाला करंट ऍड करता येईल. एवढा मी ऍडवाइस विद्यार्थ्यांना नक्कीच देईन. अगदी अगदी बरोबर आहे. कारण की बऱ्याचदा महत्वाचं काहीतरी लिहायचं असतं आणि तिथे जागा नसते, मग ते राहून जातं. आणि शेवटी बरेचदा परीक्षेत आठवण येते की अरे ते लिहिलं असतं तर बरं झालं असतं, त्याचा संदर्भ लागला असता. ऐश्वर्या पवार हिने विचारलेलं आहे की पॉलिटी हा तुमचा आवडता सब्जेक्ट होता, तर मग त्याचा अभ्यास कसा केला? कारण की खरं सांगायचं तर UPSC मधले सगळेच विषय असे आहेत की ते एखाद्याला खूप आवडूही शकतात आणि ते अगदी अजिबात त्याचा नको हा विषय असं सुद्धा वाटू शकतं. आणि सगळ्याच विषयांमध्ये विद्यार्थ्यांना थोडीशी गडबड होण्याचा हे असतो की आता हा जो विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा की जे आसपास चाललेलं आहे त्याचा विचार करायचा की जे पुस्तकांमध्ये आहे, जे आपण शिकलेलो आहोत, ह्या सगळ्याचा विचार करायचा. तर पॉलिटीचा अभ्यास कसा केला? मॅम, आता दोन गोष्टी आहेत. कोणत्याही सब्जेक्ट विषयी तुमची आवड कशी असणार आहे. कारण की दोन विषय पिलर असतात, ऍप्टिट्यूड आणि ऍटिट्यूड त्या सब्जेक्ट बद्दल तुमचा. मॅम, मला पॉलिटीला इनेट ऍप्टिट्यूड होता. मला खूप गोष्टी माहित होत्या पॉलिटी बद्दल, त्यामुळे एक कुठेतरी नॅचरल अट्रॅक्शन होतं त्या विषयाबद्दल. आणि तो विषय मला इतका सहजपणे वाचता यायचा की मी पॉलिटी, एक पुस्तक आहे लक्ष्मीकांत, खूप मोठं पुस्तक आहे, मी अगदी 3 दिवसात सहजपणे संपवायचो. तर मी पॉलिटीचा अभ्यास कसा करा, तुम्हाला एक बेसिक ऍप्टिट्यूड निर्माण होण्यासाठी बेसिक NCERTs वाचा. 8वी पासून वाचल्या नाही तरी जमतील, अगदी 10वी, 11वी, 12वीच्या NCERTs वाचा. एक छानपैकी तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येतील. त्यानंतर तुम्ही लक्ष्मीकांतवर जम्प व्हा. आणि लक्ष्मीकांतवरच फक्त थांबू नका. गव्हर्नन्स या सब्जेक्टसाठी कोणतेही मॉड्यूल्स उचला बाजारातून, त्या थोड्याशा बेसिक नोट्स काढा आणि करंट त्याच्यात ऍड करत राहा. कारण की पॉलिटीमध्ये करंट खूप महत्वाचं आहे. रॅपिडली गोष्टी बदलत आहेत. आर्टिकल 370 असेल, अजून काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असतील. वी आर टॉकिंग अबाउट युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्याच्याबद्दल हेट करा. आर्टिकल 21 राईट टू लाईफ, खूप इव्हॉल्युशन होत आहे. सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहे, तुम्ही त्या जजमेंटचं नाव आणि इयर सहित कोट करा.
ते एक इतकं चांगलं फ्लेवर देऊन जाईल तुमच्या आन्सर्सला की तुम्ही मार्क्स खूप चांगले फेच करू शकता. तर अशा प्रकारे पॉलिटीचा अभ्यास करा. आणि करंट खूप एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो पॉलिटीमध्ये. तर सुंदर अशा करंटच्या नोट्स काढा. नक्कीच. ह्या विषयांवर पण आपण बोललोच, पण आणखीनही एखाद्या विषयाविषयी तुम्ही विशेषत्वाने काय सांगाल की ह्या विषयाचा अभ्यास करताना ही गोष्ट लक्षात ठेवा. जसं तुम्ही आता पॉलिटी विषयी सांगितलं, मगाशी जनरल स्टडीज विषयी सांगितलं, चालू घडामोडींविषयी सांगितलं, तर बाकीच्या विषयांबद्दल असंच जर छोटं छोटं विद्यार्थ्यांना Yes, ma'am. थोडीशी माहिती मिळाली तर बरं होईल. येस मॅम. मॅम, विषयांच्या गरजा ओळखा. काही विषय असतात की फॅक्च्युअल असल्यामुळे पाठांतर जास्त लागतं आणि पाठांतराला कचरायचं नाहीये, जिथे लागतं तिथे लागतेच. काही विषय असे असतात की जिथे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि तिथं अनालिसिस खूप चांगलं लागतं. आता मी विषयावाईज जाईल. इकॉनॉमिक्स जो विषय आहे, तर तिथे तुमच्या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर कन्सेप्ट खूप चांगल्या बिल्ड करा, फाउंडेशन खूप मंदार, चांगलं बिल्ड. मी तुम्हाला विनंती करेन की जरा पुन्हा एकदा ते ओके ओके मंदार ओके. विनंती करेन की पुन्हा एकदा ते उत्तर सांगा, कारण मध्ये थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने ते नीट ऐकायला नाही आलंय. सुरुवातीपासून मी सुरू करतो मॅम. प्रत्येक विषयांचे हो, प्रत्येक हो. विषयाला दोन स्तंभ आहेत, ऍप्टिट्यूड आणि ऍटिट्यूड. तर सॉरी, आपण प्रत्येक विषयाबद्दल एक कोर डिमांड असते क्वेश्चनची, विषयाची, की विषय फॅक्च्युअल आहे का विषय अनालिटिकल आहे. कोणत्या विषयाला पाठांतर जास्त लागते, तर कोणत्या विषयाला अनालिसिस चांगलं लागतं, कोणत्या विषयाला एक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी खूप महत्वाची आहे. तर यानुसार मी सब्जेक्ट वाईज जाईल. एन्व्हायरमेंट हा जो विषय आहे, फॅक्च्युअल खूप आहे, फॅक्च्युअल नॉलेज गेन करा. नॅशनल पार्क्स लक्षात ठेवा, वाईल्ड लाईफ अॅनिमल्स लक्षात ठेवा, शेड्यूल्स लक्षात ठेवा. त्यामुळे पाठांतराला कचरू नका एन्व्हायरमेंट मध्ये. दुसरं आहे की इकॉनॉमिक्स, माझा एक सेकंड पर्सनल फेवरेट सब्जेक्ट. इकॉनॉमिक्स मध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं अतिशय गरजेचं आहे. युपीएससी कन्सेप्च्युअल क्वेश्चन इकॉनॉमिक्स मध्ये विचारत आहे. त्यामुळे एनसीईआरटीज वाचा, बेसिक्स कन्सेप्ट फाउंडेशन क्लिअर करून घ्या. तिसरा विषय आहे की हिस्ट्री. अगदी फॅक्ट बेस आहे, म्हणजे अगदी 1857ची लढाईमध्ये फॅक्ट्स तुम्हाला उपयोगाला येणार आहे. तिथं अनालिसिस काही जास्त रोल मला वाटत नाही की प्ले करेल. तर हिस्ट्रीमध्ये फॅक्ट्स गोळा करा. त्यानंतर आहे आर्ट अँड कल्चर, अतिशय फॅक्च्युअल विषय. आर्ट अँड कल्चर मध्ये तुम्हाला गोष्टीच लक्षात ठेवायच्या आहेत. मथुरेला काय होतं, आग्र्याला काय होतं, तर त्यानुसार फॅक्च्युअल हे करा. जिओग्राफी हा विषय. जिओग्राफी इज अ मिक्सचर ऑफ फॅक्ट्स अँड अनालिसिस. तर जिओग्राफीचे फॅक्ट्स, कोणची नदी कोणत्या राज्यातून जाते ते लक्षात ठेवा, आणि कोणते स्टेट कोणत्या स्टेटची बॉर्डर मिळते ते लक्षात ठेवा. आणि अनालिसिस मध्ये भूकंप कसा होतो, ज्वालामुखी कसे उद्रेक होतात, त्याबद्दल थोडस कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवा. मला वाटतं. आणि सायन्स टेक हा एक विषय आहे. सायन्स टेक मध्ये थोड्याशा टेक्नॉलॉजीजवर एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असू द्या, आणि टेक्नॉलॉजीच्या थोडेसे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन घेऊन ठेवा. तर मला असं वाटतं की सगळे सब्जेक्ट मी कव्हर केले आहेत. एखादा राहिला असेल तर आय एम व्हेरी सॉरी. एन्व्हायरमेंट त्याच्याविषयी तुम्ही बोलला होतात, तर त्याच्याविषयी पण थोडंसं सांगा, कारण हा सुद्धा पुन्हा एक विषय आहे जो इतर सगळ्या विषयांशी जोडलेला असतो, मुख्यत्वे करून विज्ञान, आणि त्याच्यानंतर प्रशासकीय दृष्टिकोनातून ह्या विषयाशी सामना करावा लागू शकतो. तर ह्याचा अभ्यास कसा केला, त्याच्या नोट्स कशा काढल्या, कारण त्याच्यामध्ये माझ्या अंदाजे जे करंट अफेअर्सचं साहित्य आहे ते थोडंसं पुस्तकात लिहिलेलं असं कमी आहे, कारण तो यानंतर ऍड झालाय. आणि त्या ज्या घटना आहेत सगळ्या, त्या प्रत्येक घटना वेगळी असते, त्यासाठी राबवली गेलेली यंत्रणा वेगळी असते. म्हणजे ढाचा एक असतो, पण त्याची जी सगळी प्रोसेस आहे ती वेगळी असते. मग एन्व्हायरमेंटचा युपीएससी साठी अभ्यास करताना तो कसा केला? ओके मॅम, एन्व्हायरमेंट मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, की जरी करंट मटेरियल खूप असलं तरी फाउंडेशन एन्व्हायरमेंटला चांगलं लागतंच. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला इकॉलॉजी ही कन्सेप्ट माहित पाहिजे, तुम्हाला बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे काय ही कन्सेप्ट माहित पाहिजे. त्यामुळे कोणतंही एक चांगलं कॉम्प्रिहेन्सिव्ह पुस्तक उचला एन्व्हायरमेंटचं, आणि एक फाउंडेशन चांगलं बिल्ड करा. आता करंट अफेअर्स, देन अगेन इट कम्स टू युअर न्यूज पेपर्स, की बाबा पॅरिसला क्लायमेट चेंज कॉन्फरन्स झाली आहे, त्याच्यात नवीन मुद्दे काय आले आहेत, त्याच्यात प्रिलिम्स साठी एखादा टेक्निकल आहे का. आणि मॅम, मी एन्व्हायरमेंट या सब्जेक्टची ब्युटी सांगतो. युपीएससी मध्ये मॅम प्रिलिम्स, युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आणि युपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसची ही कंबाईंड आहे. त्यामुळे एन्व्हायरमेंटचं वेटेज खूप आहे प्रिलिम्स मध्ये. त्यामुळे एन्व्हायरमेंटला निग्लेक्ट करू नका.
त्यानंतर आता मेन्सचं झालं तर एन्व्हायरमेंटला फॅक्च्युअल मेन्स मध्ये विचारत नाहीत प्रश्न, थोडेसे अनालिटिकलच विचारतात. फॉर एक्झाम्पल की गंगा नदीचं स्वच्छ करण्याचे हे आहे तर त्याच्यातले चॅलेंजेस सांगा, तर मग तिथं थोडंसं अनालिसिस लिहायचं असतं. तर या प्रकारे मेन्स आणि प्रिलिम्स थोडंसं सेग्रिगेशन करा आणि एन्व्हायरमेंटचं बेसिक ठेवा चांगलं आणि करंट अफेअर्स त्याच्यावर क्रिमी लेअर सारखं ऍड करत चला. नक्कीच. यश सांगळे या विद्यार्थ्यांनी आपल्याला विचारलंय की युपीएससी परीक्षा देताना ऍव्हरेज विद्यार्थी असेल तर तो ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊ शकतो का, त्यामध्ये यश मिळवू शकतो का? कारण कुठल्या शाखेला जायचं, कुठल्या शाखेतून पदवी घ्यायची याविषयी बोलतात, पण किती मार्क्स मिळवायला हवे किंवा त्याच्यावर कसा भर द्यायचा, किंवा खूप मार्क आहेत म्हणजेच तो मुलगा किंवा ती मुलगी युपीएससी होऊ शकते का, तर याच्याविषयी थोडंसं सांगा. ठीक आहे, खूप बोलण्यासारखं आहे या विषयावर. विद्यार्थी ऍव्हरेज आहे जर तो मार्क्स मध्ये असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. युपीएससी डू नॉट जज यू बाय युअर अकॅडमिक स्कोर्स, युपीएससी डू नॉट जज यू बाय विच स्ट्रीम यू आर कमिंग फ्रॉम. तुम्ही विज्ञान शाखेचे आहात, तुम्ही कॉमर्स शाखेचे आहात, तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे आहात का तुम्ही बीए केलेलं आहे, युपीएससी डू नॉट केअर ऍज लॉंग ऍज तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे, तुमच्याकडे क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी आहे, तुमच्याकडे कन्व्हिक्शन आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी तुमच्याकडे एक विजन आहे. सो हे पहिला मुद्दा. जर विद्यार्थी मेहनत करण्यात ऍव्हरेज आहे तर नक्कीच प्रॉब्लेम आहे. तर विद्यार्थ्यांनी युपीएससी मध्ये पाय ठेवण्याआधी थोडासा स्वतःच्या कॅपॅसिटीचा विचार करावा की बाबा 12 तास अभ्यास करण्याची आपली कॅपॅसिटी आहे का, आणि त्यात जर तो ऍव्हरेजपणा दाखवणार असेल तर मी ऍडवाइस करेल की युपीएससी मध्ये येऊ नका. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा की तुमच्या पदवीचा काही इम्पॅक्ट पडतो का. एक्झाम्पल स्वतःच देतो मी. इंटरव्ह्यू चालू होता, मेकॅनिकल बॅकग्राऊंड माझा आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मला जवळपास 5 प्रश्न मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आले, मला 4 प्रश्न आले नाहीत. तर आता विचार करा की 4 प्रश्न नाही आले म्हणजे माझा अकॅडमिक बॅकग्राऊंड किंवा अकॅडमिक परफॉर्मन्स किती वीक आहे माझा हे दर्शून येतं. पण माझा पॉइंटर आहे 9 पॉइंटर. तर हे थोडंसं आहे की एक लक्षात ठेवा, थोडंसं सब्जेक्टिव्ह आहे. कोणत्या गोष्टी कधी प्ले होतील ते थोडंसं परमेश्वराकडे ठेवा. त्यामुळे तुमच्या बॅकग्राऊंडचा कधीही तुम्हाला उपयोग होणार नाही किंवा ते तुमच्या अगेन्स्ट जाणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं ती भीती घेऊन युपीएससी मध्ये यायचा किंवा नाही यायचा हा डिसिजन घेऊ नका, विद्यार्थ्यांना एवढे सांगेल. पण नक्कीच स्वतःच्या कॅपॅबिलिटीज वर विश्वास ठेवा आणि त्याच्यासाठी तुम्ही युपीएससी मध्ये एंटर होऊ शकता असं मला वाटतं. मुलाखतीचा विषय निघालेला आहेच, तर तुमच्या मुलाखतीचा अनुभव ऐकून घ्यायला आवडेल. कारण की आता सुद्धा जेव्हा आमचं आधीचे लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरुचे सेशन्स झाले त्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या एक 15-20 वर्ष काम केलेल्या आय एस ऑफिसर्सनी त्यांच्या मुलाखतीचे किस्से सांगितले होते. म्हणजे प्रिलिम आणि मेन्सचा अभ्यास कुठेतरी नंतर एक काही वर्षानंतर कदाचित विसरला जात असेल, पण मुलाखत सगळ्यांच्या चांगलीच लक्षात राहते. तर तुमच्या मुलाखतीचा अनुभव कसा होता? अगदी मॅम, मुलाखत ही पर्सनॅलिटी टेस्ट युपीएससी म्हणते, ती वेगळी का आहे हे सांगतो. पहिली गोष्ट की त्याचा सिलेबस हा डिफाईन्ड नाहीये. दुसरी गोष्ट, पर्सनॅलिटी इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह टर्म. तुम्हाला माहित नाहीये की कोणत्या ऍबिलिटीज तुम्हाला चांगल्या वाटतात तर दुसऱ्याला चांगल्या वाटू शकत नाही. त्यामुळे थोडीशी सब्जेक्टिव्हिटी नक्कीच आहे आणि ती राहायलाही पाहिजे तिथे. आता माझ्या मुलाखतीचा एक्सपिरियन्स, 24 मार्च रोजी माझी मुलाखत शेड्यूल होती, पण पॅन्डेमिकमुळे आणि जनता कर्फ्यूमुळे ती 4 महिने पोस्टपोन झाली आणि 24 जुलैला मुलाखत झाली. खूप पिरियड होता त्यामुळं कळत नव्हतं काय करावं. पहिली गोष्ट की तयारीमध्ये मी करंटचा टच कधीही हरवू दिला नाही. 2 न्यूजपेपर वाचत राहिलो. माझा डॅप जो डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो खूप चांगला भरला होता आणि खूप स्ट्रॅटेजिकली भरला होता. तर त्याबद्दल मी पूर्ण नॉलेज गॅदर केलं होतं आणि त्याच्याबद्दल क्वेश्चन आन्सर्स असे मी प्रॅक्टिस केले होते आणि मॉक इंटरव्ह्यू सुद्धा अनेक दिले होते. त्यामुळे काय बोलायचं नाहीये हे माहित होतं आणि काय बोलायचं आहे हे देखील माहित होतं. पण 24 जुलै आली आणि तो दिवसच वेगळा झाला आणि तो ऍज पर प्लॅन केला नाही. आफ्टरनूनला सेशन होता, 5वा इंटरव्ह्यू होता. पॅनलचं नाव सांगणार नाही, पण पॅनल थोडंसं नोटेरियस आहे की स्ट्रिक्ट इंटरव्ह्यू देण्यासाठी. इंटरव्ह्यू मध्ये आत गेलो, फुल कॉन्फिडन्स होता आणि शेवटपर्यंत टिकला. पण क्वेश्चन्सची थोडीशी अशी रॅपिड फायर सारखं झालं आणि मला असं जाणवलं की एक कुठेतरी खूप असं डायव्हर्स नॉलेज चेक केलं गेलं माझं. मला एन्व्हायरमेंटवर प्रश्न आले, मला पॉलिटीवर प्रश्न आले, मला इकॉनॉमिक्सवर प्रश्न आले, मला हिस्ट्रीवर प्रश्न आले, मला इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न आले, मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगवर प्रश्न आले. मी बीडचा असल्यामुळे मला प्राणी प्रश्न विचारण्यात आला,
फार्म लोन विवर विचारण्यात आलं, इलेक्शन कमिशन विचारण्यात आली, इलेक्शन्स विचारण्यात आले, युएनएससी रिफॉर्म्स विचारण्यात आले. खूप एक डायव्हर्स नॉलेज चेक केलं गेलं. आणि एक प्रश्न मी नक्कीच सांगेल की माझी मुलाखत किती स्ट्रेसफुल होती हे एक गेज होऊ शकेल त्याच्यावरून. माझा डिप्लोमा झाला आहे, माझं इंजिनिअरिंग झालं आहे. तर मॅडम मला म्हणाल्या, एक मॅडम होत्या पॅनलवर, की बाबा तू डिप्लोमा केला आहेस, तू इंजिनिअरिंग केलं आहेस, तरी पण तू अनएम्प्लॉयड आहेस, तू जॉब करत नाहीयेस. तुला असं वाटत नाही का की तुझ्यासारख्या युवकांमुळे स्किल इंडिया मिशन फेल जात आहे? तर कुठेतरी त्याला मी मॅडमला एक स्माइल दिली आणि सांगितलं, येस मॅडम, व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट हा एक खूप मोठा मुद्दा आहे. आणि मी पुढे ते आन्सर खूप हसून दिलं मॅडमला. तर कुठेतरी तिथं माझा एक हजरजबाबीपणा चेक झाला, कुठेतरी माझा एक कॉन्फिडन्स चेक झाला आणि त्यांना कळालं की हा माणूस क्रिटिसिझम हे कन्स्ट्रक्टिव्हली घेतो आहे आणि त्याच्यावर एक खूप तुमचा टेम्परामेंट मेंटेन करून तो आन्सर देत आहे. तर स्कोर जरी आला नसेल तरी वाटतं की हे कुठेतरी माझ्या फेवर मध्ये चाललं. आणि असा मुलाखत असती, स्ट्रेसफुल खूप असती, त्यामुळे स्वतःच कूल घालवायचं नाही आणि पर्सनॅलिटी शो करायची आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि मुलाखतीचा जेव्हा तुम्ही सांगितलं, 2 महिने तुमची सुद्धा मुलाखत पुढे गेली. तर करोना काळाने सगळंच ठप्प करून ठेवलं होतं आणि ह्या काळात तुम्ही नेमकं काय केलं होतं? म्हणजे हा जो मुलाखत होणार आहे आता, अशी एक टांगती तलवार होती सतत. तर कदाचित होऊन गेली असती तर एक निश्वास असता सुटकेचा, की चला झाली आहे, आता आपल्या हातात काही. पण ह्या काळामध्ये ती मुलाखत होणार आहे. खरं तर सुरुवातीला ती कधी होईल याची सुद्धा काही शाश्वती नव्हती. कारण हे सगळं किती दिवस चालणार आहे हे अजून सुद्धा आपल्याला माहिती नाही. तर मग काय केलं होतं? त्या काळात काय केलं होतं? ओके मॅम, पॅन्डेमिक जेव्हा आलं मार्चमध्ये, तेव्हा पहिला एप्रिल पर्यंतचा काळ असा गेला की नेमकं वाचायचं काय कळत नव्हतं. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पोस्टपोन झाली नव्हती, त्यामुळं तयारी प्रिलिम्सची करायची, मेन्सची करायची का इंटरव्ह्यूची करायची हे कळतच नव्हतं. पण कुठेतरी एक माहित होतं की बाबा घाबरायचं नाहीये. त्यानंतर एक सर्टिनिटी होती की करंट अफेअर्सचा टच घालवू द्यायचा नाहीये आणि क्वेश्चन आन्सर्स किंवा बोलण्याची प्रॅक्टिस ही सुरू ठेवायची आहे. त्यामुळे ऑनलाईन मॉक्स साठी रजिस्टर केलं, ऑनलाईन मॉक्स दिले, थोडासा तयारी शिथिल केली कारण की खूप प्रिपरेशन झालं होतं आणि कधी असं युपीएससी असं म्हणतात की ओव्हर प्रिपरेशन सुद्धा होऊ नये, ते अवॉइड केलं. त्यानंतर घरी होतो तर माझा घरी थोडासा अभ्यास होत नाही, तर कुठेतरी थोडासा विरंगुळ्यात वेळ गेला. माझी भाची, माझ्या भावाची मुलगी इथे असते, तिच्यासोबत खेळण्यात वेळ गेला. मित्रांना खूप वर्षानंतर भेटलो. त्यानंतर मग असा थोडासा वेळ घालवला, विरंगुळा घालवला आणि मानसिक ताण येऊ दिला नाही. तर मला वाटतं की मानसिक ताण येऊ दिला नाही ही या पॅन्डेमिक मधली खूप मोठी गोष्ट होती आणि ते कुठेतरी एक मदतीला पडलं असं वाटतं. नक्कीच. आणि मानसिक ताणाचा जो मुद्दा आहे त्याविषयी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी विचारलं आहे. मी काही विद्यार्थ्यांची नावं घेते, कारण जवळपास आपल्याला एक 350 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचीच नावं घेणं आता शक्य नाहीये. पण श्री आहे, शुभम आहे, यश आहे, त्यानंतर धनश्री आहे, ओम आहे, तेजस पाटील आहे, राजवीर थवरे आहेत. अशा बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले. त्यातही मानसिक ताणाचा सामना कसा केला एकूणच ह्या सगळ्या अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये तो आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की माध्यमाचा, मराठी माध्यम का इंग्रजी माध्यम. मग त्या जे माध्यम आहे, जे निवडलं आहे, तर त्याचा अभ्यास कसा केला त्याविषयी जरा सांगा, की कुठलं माध्यम असेल तर जास्त फायदा होतो किंवा जास्त तोटा होतो याविषयी. ओके मॅम, माझी माध्यमाचा प्रश्न घेतो मी, थोडक्यात उरकेल आणि मग मानसिक ताणाकडे जाईल. माध्यम, मी थर्ड इयर ऑफ इंजिनिअरिंगला मराठीतून सुरू केलं होतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की मराठीतून जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला भूगोलही मराठीत लिहायचं आहे, तुम्हाला सामान्य विज्ञानही मराठीत लिहायचं आहे. तर ज्यांचं सेमी इंग्लिश मीडियम असेल त्यांना मी ऍडवाइस करेल की मराठीत थोडस एकदा चेक करा, कारण की एक युपीएससीला फ्लुएंट इंग्लिश लागत नाही. तुम्हाला बेसिक इंग्लिशचं ग्रामरची जाण आहे की ठीक आहे. त्यामुळं इंग्लिश घेतलं तर रिसोर्सेस खूप अवेलेबल आहे आणि रिसोर्सेस ट्रान्सलेट करण्यात तुमचा टाइम जात नाही. तर ज्यांना एक बेसिक इंग्लिशची आयडिया आहे त्यांनी इंग्लिश घेण्यात काहीच हरकत नाही. माझं स्वतःचं प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये मीडियम इंग्लिश होतं, त्यामुळे हा एक्सपिरियन्स सांगतो आणि माझं इंग्लिश काही खूप फ्लुएंट नाहीये. दुसरी गोष्ट, मराठी माध्यम घेतल्यावर तोटा होतो का? अजिबातच नाही. आपल्याकडे किती एक्झाम्पल आहेत. मिस्टर अन्सार शेख, IAS ऑफ 2016 बॅच,
खूपच इन्स्पिरेशनल उदाहरण आहे की सरांनी पूर्ण पुस्तकं ट्रान्सलेट केली आणि त्याच्याहून त्यांनी अभ्यास करून हे केलं. तर माध्यम तुमचं ठरवत नाही, तुमचं ठरवतं काय की तुम्ही तुमच्या रिसोर्सेसचं युटिलायझेशन कसं करत आहात आणि तुमचं लँग्वेज तुम्ही बरोबर किंवा कन्व्हिन्स करू इच्छितात किंवा मेन्स मध्ये चांगले आन्सर लिहू शकत आहात का, हे मॅटर करतं. तुमचं माध्यम नक्कीच मॅटर करत नाही. दुसरा प्रश्न, मानसिक ताण. मॅम, 2 गोष्टींनी मला खूप मदत केली. बोलून दाखवण्याची ॲबिलिटी, कारण की पियर्स असतील, सिनियर्स असतील, घरचे असतील, कधीही मानसिक ताणाला जरी मी स्पष्टपणे विचारायचो की बाबा होत नाहीये आता, परत जाऊ का, नोकरी करू का, तर तिथून एक मानसिक सपोर्ट यायचा की नाही, डाऊन झाला आहेस आणि इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोसेस, हे होणार आहे आणि हे व्हायलाही पाहिजे. कारण की मानसिक ताण आल्यावर मॅडम असं वाटतं की कुठेतरी एक डिसिप्लिन असतो आपल्या ह्याच्यामध्ये प्रिपरेशन मध्ये. जसं की एखाद्या माणसाला पोहायला जमत नसेल तर नदीत फेकल्यावर आपोआप हातपाय चालतात, तसंच मानसिक ताणाचं आहे की ऍप टू सर्टन लेवल ते डिसिप्लिन ठेवण्यास मदत करतं. पण नक्कीच जर तुम्ही तो थ्रेशोल्ड ओलांडलात आणि ते तुम्हाला जर डिप्रेशन वाटत असेल, देन देअर इज अ नीड ऑफ इंटरव्हेन्शन. माझी एक बॅच होती, ती फॅसिलिएशन बॅच होती. फॅसिलिएशनचा अर्थ असा की मला मेंटर्स होते. मी एका एनजीओ बरोबर असोसिएटेड होतो, ज्ञान प्रबोधिनी. मला मेंटर्सनी गाईड करायचे की बाबा तू या अनसर्टिनिटी मधून जाणार कसा आहेस, तू ठीक आहे, तुला तुझी कॅपॅसिटीज माहित आहेत, तू सध्या तुला माहित आहे की चांगलं प्रिपेअर करू शकत नाहीयेस, तर तू हे ओव्हरकम कसा कर, तू इन्स्पिरेशन कुठून घे, तुझा विरंगुळा काय असला पाहिजे, तू त्याच्यावर एन्जॉय कर. तर अशा बऱ्याच गोष्टी केल्या. अगदी कन्सिस्टन्सी कधीच खचू दिली नाही. आणि मानसिक ताण आला तर सिनियर्सशी बोललो, मी माझ्या मेंटर्सशी बोललो, ऍज वेल एज मी थोडासा विरंगुळ्यात वेळ गेला. युट्यूब पाहण्याचा छंद होता, तर त्याच्यात थोडंसं मन रमवलं की एक चांगलं वाटायचं. तर अशा प्रकारे मी टॅकल केलं. तर मी विद्यार्थ्यांना एवढंच ऍडवाइस करेल, तुमचा विरंगुळा बघा, तुमचे छंद जोपासा. आणि एक गोष्ट नक्की की करिअर गोल हे युपीएससी आहे, ह्याला तुमचं लाईफ गोल बनवू देऊ नका. युपीएससी एक्झामला लार्जर दॅन लाईफ अजिबात बनवू नका. त्याचे खूप डिझास्टरस कॉन्सिक्वेन्सेस असतील. त्यामुळे एक्झाम आहे, एक्झाम सारखीच ठेवा, तिला लार्जर दॅन लाईफ बनवू नका. नक्कीच. पुन्हा मी काही विद्यार्थ्यांची नावं घेते आहे, ज्यांनी प्रश्न विचारलेत वेगवेगळे, जे आपण एका अर्थी आधीच्या प्रश्नांमध्ये सुद्धा आपले कव्हर झालेले आहेत. पण ते सगळेजण इथे आलेले आहेत. तर आकाश काळे, अनुप्रिया आहे, सुहास आहेत, आदित्य चावळे, सोहेल शेख, त्यानंतर विकास खराडे, पृथ्वीराज पुडले, प्रतिभा खोत, ऐश्वर्या पवार, राधा काडेमनी, तुषार पाटील, अभिषेक जाधव, अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेत. आणि आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न की सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा आता एक अविभाज्य घटक झालाय आणि तंत्रज्ञानाचे फायदे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, तर पण त्याचे तोटेही तितकेच आहेत. फक्त सोशल मीडिया असंच नव्हे तर मोबाईल आणि त्यामधली वेगवेगळी ऍप्स असतात, तर त्या सगळ्याचा. तर ह्या तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा अभ्यासासाठी तुम्ही उपयोग कसा करून घेतलात, का त्यांच्यापासून 4 हात लांब राहणंच पसंत केलं होतं? मॅम, पहिली गोष्ट, सोशल मीडियाचा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करा. सोशल मीडियाचा कन्स्ट्रक्टिव्ह यूज होतो आहे का ते चेक करा. दुसरी गोष्ट, कोणते मीडिया वापरायचे हे मी तुम्हाला सांगणार नाही, पण कोणते मीडिया वापरायचे नाही हे नक्कीच सांगू शकेल. फेसबुक अवॉइड करा, जास्त प्रोडक्टिव्ह नाहीये. अगदी म्हणजे मार्क झुकरबर्ग नाराज झाले तरी चालतील, तरी मी सांगेन व्हॉट्सअप अवॉइड करा. टेलिग्राम मध्ये युपीएससी मध्ये चॅनल्स खूप चांगले आहेत, तिथून पीडीएफ वगैरे खूप चांगले भेटतात. तर फक्त त्या यूज साठी, रिसोर्सेस साठी टेलिग्राम वापरू शकता. ट्विटर वरून नॉलेज गेन होणार नाही, ट्विटर अवॉइड करा. आणि गुगलचा खूप प्रोडक्टिव्ह यूज करा, त्याच्यावर इन्फॉर्मेशन सर्च करा, त्याच्यावर आर्टिकल सर्च करा. आणि मग अशा प्रकारे पूर्ण इंटरनेट आणि सोशल मीडियाचा यूज विद्यार्थ्यांनी करावा असं मला वाटतं. मंदार, एकूणच आज आपण तुमच्या सगळ्या अभ्यासाविषयी बोललो, त्या सगळ्या प्रोसेस विषयी बोललो, पण ह्या सगळ्याच्या जर छोट्याशा नोट्स काढायच्या झाल्या तर मग तुमच्या यशाची त्रिसूत्री काय असेल? मॅम 3 ऍबिलिटीज मी सांगू इच्छितो. माझ्या मेंटर विवेक कुलकर्णी सरांनी या सांगितल्या होत्या. मेंटल टफनेस,
फिजिकल फिटनेस अँड इंटेलेक्च्युअल शार्पनेस, या 3 ऍबिलिटीज युपीएससीला लागतात. त्याचबरोबर हार्डवर्क करण्याची कॅपॅसिटी, हार्डवर्क करण्याची कन्सिस्टन्सी, तुमचं असलेलं कन्व्हिक्शन आणि तुमचा असलेला कॉन्फिडन्स. मला वाटतं की या सगळ्या ऍबिलिटीजचा एक मिक्सचर झाला आणि त्या कुठंतरी मला उपयोगात आलं. आणि त्रिसूत्री म्हणण्यापेक्षा हे अनेक सूत्र होते माझ्या प्रिपरेशनचे, हे मला कुठेतरी नक्कीच उपयोगाला आले. पुन्हा एकदा बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारलाय आणि तो तसा जेन्युइन आहे की इतका अभ्यास करताना खरंच कधी कधी मध्ये खूप कंटाळा येतो. खूप म्हणजे आता ही परीक्षा नको, एक थोड्या वेळासाठीचा कंटाळा नाही की काहीतरी पुस्तक वाचलं किंवा गाणं ऐकलं की तो जाईल, पण एक खूप मानसिक असा एक वैताग येतो की आता नकोय हे, किंवा हे आपण काय करतो आहोत, किंवा आता हे बास करावं हा अभ्यास, ही इतकी पुस्तकं आणि त्यातली इतकी पानं वाचून अक्षरशः पुस्तकी किडा झाल्यासारखं वाटतं. तर ह्या सगळ्या अवस्था तुमच्याही आयुष्यात आल्या होत्या का, आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? अगदीच मॅम. दिवसाचे फेल्युअर्स येतात, महिन्याला फेल्युअर्स येतात आणि एक असं वाटतं की बाबा होणार नाहीये, सोडून द्यावं. हे प्रत्येक युपीएससी ऍस्पिरंटच्या लाईफ मधली गोष्ट आहे आणि ती येणारच आहे, ती यायलाच पाहिजे. एक लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी की युपीएससी इज अ लॉंग टर्म प्रोसेस. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्याच्यामध्ये वर्ष जाणार आहे. मी 2018 ला प्रिपरेशन करायला सुरुवात केली. रिझल्ट माझा ऑगस्ट 2020 ला आलेला आहे. सो 2 वर्षाची लॉंग टर्म प्रोसेस आहे. तर तुमची कन्सिस्टन्सी खूप मॅटर करणार आहे. अनेक असे प्रसंग येणार आहेत की जिथं वाटणार आहे की खूप दिवसांसाठी अभ्यास करावा वाटत नाहीये. तर ठीक आहे, एखादा 2 दिवसाचा ब्रेक घ्या, गावीकडे जाऊन या, घरच्यांना भेटा, तुम्हाला जे आवडत आहे मित्रांना भेटा, पुस्तकांचं वाचन करा, मूवीज बघायला जा, थिएटरमध्ये जा, विरंगुळा करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परत येऊन तिसऱ्या दिवशी त्याच कन्व्हिक्शननी अभ्यासाला बसा, कारण की इट मॅटर्स अ लॉट. जर कन्सिस्टन्सी नसेल युपीएससी प्रिपरेशन मध्ये तर कुठंतरी तुमचं हार्डवर्क तुम्हाला साथ देऊ शकत नाही. त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा. मेंटल ब्रेकडाऊन्स येणार आहेत, ते यायलाच पाहिजेत, ते सैल करा. आणि मला असं वाटतं मॅम की कुठेतरी युपीएससी सुद्धा हे टेस्ट करते की तुमचं मेंटल टफनेस किती आहे, की एक भावी अधिकाऱ्याला किती गोष्टी सायमल्टेनियसली सांभाळायच्या आहेत. त्यासाठी मेंटल टफनेस खूप महत्वाचा आहे. तर ही ऍबिलिटी तुम्ही इनकल्केट करा आणि ती तुम्हाला फक्त युपीएससी प्रिपरेशन मध्येच नाही, तुमच्या लाईफ थ्रू आउट मध्ये तुम्हाला ती मदत करेल. सगळे प्रश्न मला वाटतं झालेले आहेत. एकूणच अभ्यासाविषयी तुम्ही इतकी उत्तम माहिती दिली, इतकी विषयवार माहिती दिली की कशा नोट्स काढाव्या, कुठल्या विषयाला कसं महत्व द्यावं, या सगळ्याविषयी. आता एक फक्त शेवटचा प्रश्न, तर आता इतकं उत्तम सुंदर यश मिळालेलं आहे आणि आता तुमचं रितसर प्रशिक्षण वगैरे होईल, ती सगळी जी प्रोसेस आहे ती होणार आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होणार आहे तुमची. तर जे स्वप्न 8वी पासून पाहिलेलं होतं, तर आता नेमकं काय वाटतंय? म्हणजे त्या स्वप्नाकडे हा नुकताच प्रवास सुरू झालाय असं वाटतंय की आता पोहोचलोय असं वाटतंय? अगदीच मॅम. खूप संमिश्र अशा भावना आहेत. पहिली गोष्ट की हार्डवर्क कुठेतरी लॉजिकल कन्क्लुजनला पोहोचला, याचा खूप आनंद आहे. दुसरी गोष्ट की आई बाबांना एवढं अभिमान, एवढं प्राऊड करून दिलं, त्याच्याबद्दलचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे. तिसरी गोष्ट मॅम की अचानकच एक खूप मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीचं ओझं नाही म्हणणार, पण रिस्पॉन्सिबिलिटीची जाण नक्कीच आलेली आहे की कुठेतरी बाबा आता समाजाला आपण देणं लागतो. अगदी मागच्या 6 दिवसांपासून अनेक लोक घरी येत आहेत, अनेक कौतुक वर्षा होत आहेत. तर कुठेतरी त्याच्याहून एक जाणवतं आहे की समाजाशी आपल्याला नेमकं काम काय करायचं आहे, लोकांच्या सनदी अधिकाऱ्यांकडून अपेक्षा काय आहेत, तर या अपेक्षा कशा फुलफिल करायच्या ह्याचा एक नक्कीच प्लॅन लागणार आहे. आणि शेवटी एवढंच सांगेल की युपीएससी पास करणे हा अधिकाराच्या लाईफ मधील सगळ्यात सोपा एक टप्पा आहे, असं मी खूप वेळेस ऐकलं आहे. तर त्या आता पुढच्या चॅलेंजेस साठी मी नक्कीच प्रिपेअर स्वतःला करतो आहे. ट्रेनिंगचा चांगलं युटिलायझेशन करून घेईल आणि होपफुली माझ्या भारत मातेसाठी आणि माझ्या भारताच्या मातीसाठी एक खूप चांगलं कार्यक्षम अधिकारी म्हणून नावलौकिक येईल आणि त्याच्यानंतर नक्कीच लोकसत्तास एक माझ्या कामामुळे मुलाखत देईल. ही एक मी इच्छा व्यक्त करतो.
नक्कीच, आणि आम्हाला आवडेल अशी उत्तम मुलाखत आणि उत्तम बातमी लावायला सुद्धा तुमच्या कामाची. एकच छोटासा प्रश्न, केडर कोणतं, महाराष्ट्र का दुसरं कुठलं मिळालेलं आहे? केडर मला भारत पाहिजे. कुठेही गेलो तरी भारताचा आहे आणि लोकांबद्दल सेवा करायची आहे. त्यामुळे इट डझंट मॅटर महाराष्ट्र कर्नाटका असेल, कोणताही दोघींपैकी एक भेटेल, पण शेवटी काम करायचं आहे त्या लोकांसाठीच. त्यामुळे थोडंसं त्याचं टेन्शन एवढं काही घेत नाहीये. नक्कीच. आणि मंदार पत्की, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत आमच्या सगळ्या वाचकांना, आज या कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्रोत्यांना. आणि मला सांगायला आवडेल की जवळपास 1000भर आपले श्रोते वाचक ह्या आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेत, आणि त्यातले प्रश्न माझ्याकडे जे दिसत आहेत ते 450 पेक्षा सुद्धा जास्त आहेत. म्हणजे ह्या सगळ्या मुलांनी, या सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय मन लावून हा सगळा वेब संवाद ऐकलेला आहे. आणि एक छोटासा विनंती करेन की यातल्या अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणखीनही प्रश्न आहेत जे त्यांना तुमच्याकडून ज्याची उत्तर मिळवायची, जे कदाचित त्यांच्या अभ्यासानुसार असतील, तर त्यासाठी तुम्ही तुमचा ईमेल संपर्क देऊ शकता का? तर तो जरा द्यावा. अगदीच. विद्यार्थ्यांनी नोट डाऊन करून घ्यावा. mnpatki@gmail.com. आणि कधी कधी मेलवर रिप्लाय द्यायला उशिरा जातो, त्यामुळं इंस्टाग्राम हा जो प्लॅटफॉर्म आहे तर तिथेही माझं मंदार_IAS हे प्लॅटफॉर्म आहे, तर तिथे मला मेसेज केला तर मी लवकर रिप्लाय देऊ शकेल. तर इंस्टाग्रामवरही मी आहे, तर दोन्हीपैकी कुठेही मला विद्यार्थी कॉन्टॅक्ट करू शकतो. धन्यवाद. मग एकूणच सगळ्या प्रश्नांची आणि सगळ्या शंकांची छान उत्तरं विद्यार्थ्यांना मिळाली असतील अशी आशा करूया. ती तुम्ही दिलेली आहेतच. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुमच्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात कराल तर तेव्हा तुमच्या उत्तम कामाच्या अधिकाधिक बातम्या लावायची, तुमच्या मुलाखती घेण्याची संधी लोकसत्ताला मिळो अशी एक सदिच्छा व्यक्त करूया. आणि लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरु या वेब संवादात तुम्ही सहभागी झालात, छान वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. लोकसत्ताचे आभार की मला विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट करण्यासाठी इतका चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. धन्यवाद.